मग आम्ही बोलतात. मग थोडा रागच माझ्या मनात असतो. मग असं का बोलतात मग ते मला मुद्दाम बोलते. हो. काय गोड हसतायत बघा आता. बरं, दोघांनी एकमेकाकडे कधी प्रेम व्यक्त केलंय? प्रेम रोजचं हो, प्रेम प्रेम पण आणि हे मिक्स सर्व. नाही, म्हणजे हल्ली बोलतात की नाही, आय लव्ह यू बोलतात काही जण, काही जण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं बोलतात. तसंच कधी बोललेत ते तुम्हाला? आता कशाला बोलायचं, ते पहिले बोलले. प्रेम असताना म्हणजे आमची जवानी होती ना, तेव्हा आम्ही बोलत होतो एकमेकाला. आता काय म्हाताऱ्यावर काय बोलायचं. तुम्ही बोलले आहे ना, प्रेम व्यक्त केलं? बोलायचं ते बिंदास मध्ये आम्ही. काय बिंदास मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. ही पाटी घ्या ना आता. एक प्रश्न विचारतो पटकन. हा घ्या. प्रश्न विचारणार, दोघांनी उत्तरं लिहायची. दोघांची उत्तरं समान आली तर 500 रुपयाचं बक्षीस मिळणार. पहिला प्रश्न, आजीचा आवडता रंग कुठला? लिहा, फक्त रंग लिहायचा. लाल. अरे वा, अभिनंदन. मी चेहऱ्याचा नव्हता विचारला, भडकल्यावर कुठला. दुसरा प्रश्न विचारतो, आजीनी पहिल्यांदा कुठल्या वाहनाने प्रवास केला? बरोबर आहे, अभिनंदन. चला, आजी जेव्हा जेवण करायला लागली तेव्हा पहिला पदार्थ कुठला तयार केला? दाखवा. मोदक. अभिनंदन. लग्नानंतर दोघांनी बघितलेला पहिला सिनेमा कुठला? दाखवा समोर. पिंजरा. पाठ करून आलाय तो. पाठ हे कुठलं नाही. पुढचा प्रश्न, लग्नाच्या आधी आजोबांनी आजीला दिलेली पहिली भेटवस्तू कुठली? गिफ्ट. दाखवा. कसलं पुस्तक होतं? गायत्री वाचायला पहिला त्या अगोदर. गाईड अभ्यासाचं. तुम्ही काय? यशोदीप गाईड असतो. गाईड. दाखवा आजी, दाखवा तिकडे. यशोदीप. अंक. हा काय अभ्यासाचा होता? हो हो, फायनलच्या परीक्षेत आम्ही दोघं एकाच येतेच होतो ना, तर माझी नाही बोलता, पण यांची बहीण होती ना नंदन, तिला मी सांगून मागत होती. मग ते आम्ही दोघांनी, मी अभ्यास केला, मी पास झालो त्यावर्षी, ना हे नापास झाले. देवा देवा देवा. हे घ्या, परीक्षेत राहिलेले 2500 गुण तुम्हाला मिळाले. अभिनंदन. सगळी आबादानी सर्दी परत आली. वा वा वा, खूप फौज सुरक्षित आली. हे किती आनंदाचं आहे. आम्ही 20-25 बायका होतो. मग हे मी सिव्हिलला राहत होती आणि हे आमची बाकी क्वार्टर मिलिटरीमध्ये होती, त्या तिकडं. पण माझ्याकडे यायच्या, मला सांगायच्या उद्या गाडी येणार आहे, तुम्ही या तिथे, म्हणजे खुशालीसाठी. मी तिथे जायची. चांगला पत्रांचा एवढा जास्त असायचा. एक एक पत्र काढायचं. मी सकाळी चपाती करायची, डाळ करायची, ठेवायची. मी आली, खुशाली मिळाली की पोटभर जेवेल. आणि मी जायची, एवढं पत्र ती एक 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 सगळ्यांना द्यायला. मी म्हणायची माझं खाली असेल, माझं खाली असेल. शेवटी मला पत्र नाही मिळायचं, कारण हे पाकिस्तानमध्ये अर्धे. मग मी घरी येऊन, हिला लहान होती एवढी, घ्यायची, रड रडायची. डाळीवरलं पाणी मी ओतून टाकायची, त्या डाळीमध्ये मीठ टाकायचं आणि मी चपाती आपली तिच्या दुधासाठी खायची. असं करून मी भरपूर अगदी म्हणजे ह्यांच्या काळजीसाठी होती. एक दिवशी गाड्या परत 6 महिन्यां गाड्या परत आल्या, तेव्हा अशा गाड्या आमच्या लांबून जायच्या. आणि हे मी म्हणायची ती गाडी आमची असेल, ती गाडी आमची असेल. संध्याकाळी 7:30 वाजले, गाडी नाही. मी आपलं जेवण करून ठेवलं आणि 3 सांजेनी फक्त दरवाजा वाजला. मी म्हटलं हे आले. आल्यावर मी दरवाजा उघडला तर ह्यांचे मित्र सांगायला, मी कुठली तिथेच कोसळली. म्हटलं काहीतरी झालं नक्की. हे मित्र आले म्हणजे यांची तोडफोड झाली असेल, हे कुठेतरी हॉस्पिटलमध्ये असतील, सर्व माणसं परत आली आणि हे का नाही आले. मला म्हणतात तुम्ही रडू नका, शांत राहा, आम्ही खरं सांगतो. मग त्याने एका सुभेदाराने ह्यांना अडवून ठेवलं की तू जायचं. आणि हे एक कळी होते, कोणाच्या पाया म्हणून पडायचं नाही, तू सांगशील ती मी नोकरी करेन. मग हे तिथे
थांबले. मी मामांच्या खोलीत म्हणजे चुलते माझी चुलती जी होती ना तिच्या भावांच्या खोलीत होते. मग हे बोलले ती काही माळावर नाही. मग त्या लोकांनी सांगितली त्यांची लहान मुलगी आहे ती सिव्हिलमध्ये राहते, तुम्ही काय साहेब करता. शेवटी त्यांनी जवळजवळ 15-20 दिवस पाठवली नाही. मग 11 तारखेला पगार झाला तेव्हा 3 माणसं पाठवून हा एक माणूस परत आला. हे ड्रायव्हर होते ते. काय आठवणी आहेत ना सगळ्या. आणि मग घरी आले परत. हा तिथे आले. नंतर आमची परत पोस्टिंग झाली. मला घरी सोडली. परत मथुराला मी गेले. माझी दुसरी मुलगी मथुराला झाली. ती आता येणार आहे पण ते आली की नाही आली. आणि नंतर मग पोस्टिंग झाली ह्याला आपल्या हरियाणाला अंबाल्याला झाली. मग अंबाल्याला माझे हे 2 हिरो, हा एक हिरो आणि एक हिरो आलेला नाही, तो तिकडे बडोद्यात आहे. माझा मुलगा तो 3 महिन्याचा होता. मी म्हटलं मी घरी जाते, मी आता तुमच्यासोबत येत नाही, बास झाला आता, मला फक्त घर करायचं आहे गावी जाऊन. मग मी तेव्हा घर पुरं केलं आणि व्यवस्थित आता पण माझं व्यवस्थित. तुम्ही घर पूर्ण करत होता तेव्हा हे सैन्यात काम करत. काम हा सैन्यात होते सैन्यात. ते द्यायचे म्हणजे आम्हाला तेव्हा कुठे 200-250 रुपये पगार असायचा. मी 500 रुपये काढले तर मला 10 महिने लागत होते 500 रुपये फेडायला. मी ह्यांचे घ्यायची त्याला द्यायची, त्याचे 100 रुपये घ्यायची त्याला द्यायची, त्याचे घ्यायची त्याला, असं मी 500 रुपये, कारण 200-250 रुपयात आमचं काही जमायचं नाही. असं मी करून जवळजवळ वर्षभर ते 500 रुपयेच फेडीत होते. मला पूर्ण अगदी माहिती. आता कसं वाटतं इतक्या वर्षात? मुलांनी आम्हाला मदत केली शेतीमध्ये भरपूर. हो. सुट्टीच्या दिवशी 4ही मुलं माझी शेतीमध्ये काम केलेलं आहे. लग्नाला किती वर्ष झाली? 50 वर्ष तुम्ही गप्पच आहात ना घरात? हो गप्पा ना. 24 वर्ष तिकडे गेली. 24 वर्ष सैन्यात गेली, त्याच्यानंतर 24 वर्ष गप्पच शेतीमध्ये. नाही शेतीमध्ये. 30 वर्ष. आजी बोलायला लागली की तुम्ही शेतात जाता का? नाही. सुखाचा कान मंत्र काय आहे? हा, सुखाचं काय म्हणतात ते रहस्य, हो ना? पण कशी साथ दिली हो आजीने? चांगली दिली. चांगली. आम्ही कमवायचं, त्यांचे जर द्यायचं, त्यांनी काय करायचं तर पुढे करायचं. वा वा वा, किती छान. या गप्पा सुरू असताना मी काही प्रश्न विचारतो हा तुम्हाला दोघांना. तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. हा, घ्या, उचला पाटी. समान उत्तर आलं तर बक्षीस मिळणार. हा, आजोबांचं पहिलं पोस्टिंग लग्नानंतर पहिल्यांदा कुठे पोस्टिंग होतं? लिहा. अहमदाबाद. अभिनंदन. सगळ्यात मोठा कोण, मुलगा की मुलगी? मुलगी. मोठ्या मुलीची जन्मतारीख लिहा. दाखवा. 15/5/71. चला, दुसरं उत्तर सुद्धा बरोबर आलं. तुमच्या लग्नाची तारीख? 13/5. अभिनंदन. 3 उत्तरं बरोबर आली. आणि आता आजींचा आवडता रंग लिहा. तिकडे दाखवा. दाखवा एकमेकांना. तुम्ही आजीला दाखवा. त्यांचं चुकलं. त्यांचं कसं चुकलं? आजीने हिरवा लिहिला आजोबा, तुम्ही का पांढरा लिहिला? त्यांना आवडतो तो. आजीनी केलेला आवडता पदार्थ, आजोबांना आवडणारा पदार्थ. दाखवा. हा तुम्हाला आवडतो ना. एकाने व्हेज आणि एकाने नॉन व्हेज लिहिलेला आहे. एकीकडे मटण वडे आले, एकीकडे मोदक आलं. आजी 3 उत्तरं बरोबर आली. 1500 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. मुंबईत आल्यावर पहिल्यांदा कुठे राहिले तुम्ही? जोगेश्वरीला. केवढं घर होतं? छोटस 6x10 अगदी पडवीला राहिलो होतो. पडवीला राहिलो. नंतर 1 वर्षाने 10x12 जसं एक खोली घेतली. ती खोली जवळजवळ आम्हाला 20-25 वर्ष आम्ही त्या खोलीत होतो. हो.